स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी घटक संच चाचणी पहिली विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही प्रश्न आणि उत्तरांसहित पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्यामध्ये सर्वात पहिले आपण शाळेचं नाव लिहायचं, यानंतर विद्यार्थ्याचं नाव पण इथे लिहायचं आहे. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला इथे हा उतारा देण्यात आलेला आहे, पाहायचा आहे. विभाग क्रमांक 1 जो की आपला पठित उतारा आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची. यामध्ये सर्वात पहिले कृती क्रमांक 1 आकलन. यामध्ये आकृतिबंध पूर्ण करा एकूण एका गुणासाठी. त्यामध्ये 1 आई मुलाला घडवताना, तर आई आडवापणे रंग रेखते आणि 2 कठोरपणे घाव घालते. तर याचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये लिहायचे आहे. तर आई मुलाला घडवताना हळूवारपणे रंग रेखते, तर कुंचल्याचा, याचं उत्तर काय, तर कुंचल्याचा रंग रेखते आणि कठोरपणे घाव घालते, तर छन्नीचे घावे काय करते, तर कठोरपणे छन्नीचे घावे घालते. अशा प्रकारे आपण काय करायचे, तर व्यवस्थितपणे याचं उत्तर यामध्ये लिहायचं आहे, जेणेकरून आपल्याला 1 मार्क आपल्याला पूर्ण मिळेल. यानंतर आपल्याला इथे जो गद्य उत्तर दिलेला आहे तो आपण अगदी व्यवस्थितपणे यामध्ये वाचायचा. इथे पाहिजे संपूर्ण उत्तर हा आपण अगदी व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करायचा आणि सर्व उत्तर हा वाचून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला जर पेपरामध्ये असा उत्तर आला तर मात्र आपल्या काय होईल, तर भीतीही दूर होईल आणि आपल्या यामध्ये खूप सारा वेळ हा वाचणार आहे. यानंतर यामध्ये पुढील प्रश्न, चौकट पूर्ण करा. आई आपल्यासाठी असते, तर उबदार आणि कणखर. तर उत्तर उबदार शाल असते आणि कणखर ढाल असते. तर अशी ही आपल्यासाठी काय असते, तर आई असते. यानंतर यामध्ये बालपणी अंगाईला लागलेली असते. तर उत्तर बालपणी अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. 2 आईने जन्म दिल्यानंतर आपली ओळख होती. तर उत्तर आईने जन्म दिल्यानंतर आपली ओळख ही काय होती, तर जगाशी होती. यानंतर 4 मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून हे वल्लव हातात धरावे. तर उत्तर बाप नावाचं, तर मुलाची जगण्याची वाट थोडी खडतर कमी व्हावी म्हणून वल्लव नावाचं काय करतात, बाप नावाचे काय करतात, हातात धरावे. यानंतर पुढील असणार आहे कृती क्रमांक 3 स्वमत. यामध्ये एकूण 3 गुणांसाठी आपल्याला स्वमत हे विचारण्यात येऊ शकतं. तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, स्वमत काय असतं, तर स्वतःच्या मनाने याचं उत्तर आपल्याला हे लिहायचं असतं की जसं आपल्याला वाटतं त्याच्यानुसार. यामध्ये 1 तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय. मित्राचं मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर यामध्ये लिहायचं आहे. तर आपल्या सर्वात जवळचा मित्र असो किंवा मैत्रीण असो, आपल्याला काय करायचं, तर असं नाव लिहायचं आहे आणि आपण हे नातं कशा प्रकारे जगतो हे आपण यामध्ये नक्की सांगायचं आहे. यानंतर पुढे विभाग क्रमांक 2 जो की आपला असणार आहे पद्य विभाग. पद्य विभाग यामध्ये प्रश्न क्रमांक 2 कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. यामध्ये पहिलं वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करायचा आहे एकूण 2 गुणांसाठी. तर यामध्ये वृक्ष आणि संत यामधील साम्य आपल्याला यामध्ये दाखवायचं आहे. तर याचं उत्तर वृक्ष काय, तर मान अपमान जाणत नाही आणि संत निंदा आणि स्तुती काय म्हणतात, तर समान मानतात. तर वृक्षाला मान आणि अपमान हा काय, तर जाणत नाही आणि संताला काय वाटतं, तर निंदा आणि स्तुती काय वाटतं, तर समान या वाटत असतात. अशा प्रकारचं उत्तर पण लिहायचं. यानंतर 2 आहे आकृती पूर्ण करा एकूण एका गुणासाठी. संत या गोष्टी समान मानतात. तर उत्तर संत निंदा आणि स्तुती या गोष्टी काय करतात, तर समान मानतात. यानंतर वृक्ष हे जाणत नाही. तर उत्तर वृक्ष मान आणि अपमान या गोष्टी काय, वृक्ष या जाणत नाहीत. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 3 पुढील कवितेत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची आहे आपल्याला. एक आहे कविता संतवाणी आणि दुसरा आहे वृक्षांनी. तर याच्या आधारे आपल्याला काय करायचे आहे, तर प्रस्तुत कवीचे नाव सांगायचं आहे. यानंतर कवितेचा विषय सांगायचा आहे. कविता आवडलेल्या 4 ओळी आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. तर यामध्ये आपण संतवाणी ही कविता घेऊया. कोणती कविता घेऊया, संतवाणी. तर या कवितेचे कवयित्री किंवा कवी कोण आहेत, तर याचे कवी आहेत संत नामदेव. यानंतर 2 कवितेचा विषय, तर संतांना झाडांची उपमा देऊन त्यांनी त्यांची थोरवी केलेली आहे. यानंतर यामध्ये 3 कवितेच्या आवडलेल्या 4 ओळी यामध्ये लिहायचं आहे. तर जैसा वृक्ष नेणे मान अपमान ते सज्जन वर्तते. तर अशा प्रकारे यामध्ये आपल्याला आवडणाऱ्या ओळी यामध्ये लिहायच्या आहेत. यानंतर आपला विभाग क्रमांक 3 जो की आहे स्थूल वाचन.
प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. यामध्ये एक व्यंगचित्र आणि हास्यचित्र यामध्ये काय आपल्याला सोडवायचं आहे. तर हास्याबरोबर काही गमतीदार विचारलेला मांडलेला असतो आणि हास्यचित्र केवळ हसवणे हा त्याचा काय असतो तर मुख्य उद्देश असतो. यानंतर यामध्ये पुढे आहे प्रश्न क्रमांक 4, व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवायची आहे आपल्याला. तर यामध्ये सर्वात पहिले शब्दसंपत्ती यामधील समानार्थी शब्द आपण सांगायचा आहे. धरिला, तर धरिलाचा काय होतो, तर धरिला म्हणजेच पकडला आणि ब आहे सुख. सुख म्हणजेच काय होतं तर आनंद आणि समाधान. अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा प्रॅक्टिसचे पेपर असणार आहे. अशा प्रकारचा पेपर आपल्याला हा परीक्षेमध्येही जेणेकरून येऊ शकतो किंवा यामधील काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात. धन्यवाद.